नमस्कार, नेहा गायकवाड मेरा समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सगळीकडे इलेक्शनची निवडणुकीची रणधुमाळ आहे आणि आपण आहोत प्रभाग 199च्या उमेदवारांची आपण इथे संवाद साधण्यासाठी आलेला आहोत. ताई आपल्यासोबत आहेत आणि 199 प्रभागामध्ये त्यांचं काय कार्य असणार आणि कोणता मोटिव्ह घेऊन कोणतं व्हिजन घेऊन त्या उभ्या राहिलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगा ताई, आपण 199 प्रभागामध्ये उभ्या आहात आणि त्याच्यानंतर मग एक आव्हानच आहे तुमच्या समोर उभं राहिल्यानंतर कोणता काम करायचं आहे आणि काय विजन आहे तुमचं एकंदरीत. नमस्कार, मी अवंती संतोष तळेकर, प्रभाग क्रमांक 199 मधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीत सहभागी आणि लढवत आहे. तर मोठीचं म्हणालात तर धोबीघाट किंवा 7 रस्त्याचं म्हणालात तर तिथे मोटिव्ह म्हणण्यापेक्षा ना प्रगती किती हवी आहे कामांची, फक्त पुनर्वसन करून होत नाही. स्थानिक पातळीवरती ज्यांनी ज्यांनी त्यांची पदं भूषवली त्या भूषवलेल्या पदांचा त्यांनी काहीही उपयोग केलेला नाही. फक्त आले, स्वतःचा फायदा केला आणि निघून गेले. ठीक आहे. तर आता मी अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे आणि मी ते राहते आहे. स्थानिक पातळीवरती मी राहते आहे. मी जवळून बघितलेलं आहे. ग्रास लेवलला मी बघते आहे की आमच्याकडे किती प्रॉब्लेम्स आहेत. कोणीही आज आम्हाला 6 वर्ष SRA बिल्डिंग मध्ये येऊन झाली आहे, पण या 6 वर्षामध्ये कोणीही बघितले नाहीत की आम्ही काय प्रॉब्लेम्स फेस करतो आहोत. आमच्याकडे पाणी आहे की नाही व्यवस्थित, वीज आहे की नाही व्यवस्थित, रस्ते व्यवस्थित आहे की नाही, ह्याची कोणी दखलच घेत नाहीये. ते येतात, आपला मोर्चा करतात आणि निघून जातात. नाही, तुम्ही शिक्षिका सुद्धा आहात आणि त्याच्यानंतर मग एक शिक्षक जसं की त्यांना मुलांना घडवायचं असतं तसं आपण आपला प्रभाग कसा घडवणार आहात. तसाच मला, जसं मी शिक्षकीच्या पेशेमध्ये आहे तसाच मला माझा प्रभाग घडवायचा आहे. मला मुलांना जसं मी सांगते की चांगलं काय आहे, बरोबर काय आहे, कोणता मार्ग उत्तम आहे, कोणत्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे, आपल्याला धोबीघाट म्हणा, 7 रस्ता म्हणा, कुठे आणून ठेवायचं आहे, हे जसं मी मुलांना सांगणार तसंच मी माझ्या जनतेला, माझ्या प्रभागाला पण तेच सांगणार आहे की आपल्याला आपला एरिया किंवा आपला जो विभाग आहे तो कुठे आणून ठेवायचा आहे. लोकांनी असं बोर्ड दाखवून सांगायला पाहिजे की अरे नाही, मला इथे येऊन राहायचं आहे, मला ह्या एरियात राहायचं, ह्या स्थानकामध्ये राहायचं आहे. आज लोक असं नाही म्हणत की आम्हाला इथे येऊन राहायचं आहे. लोक म्हणतात महालक्ष्मी, अरे लोक म्हणतात धोबीघाट, नाही नाही हमको उधर नहीं रहना है. असं कोण म्हणायला नको. आणि हे मी ऐकलं आहे, अनुभव मी केलेला आहे. नहीं नहीं, हम धोबीघाट नहीं बोलते, हम महालक्ष्मी बोलते हैं या फिर साउथ बॉम्बे बोलते हैं. नो, साउथ बॉम्बे में महालक्ष्मी का जो एरिया है, उसका जो वैल्यू है वो मुझे बढ़ाना है और वो मुझे दिखाना है कि इट इज हैविंग सम स्टैंडर्ड. You cannot deny these things and just give me one chance. I'll be the representative of my public and I'll show okay how Dhobighat is going to do the progress. नाही, प्रोग्रेस म्हणजे नक्की काय करणार आपण, कोणते कोणते काम तुमच्या समोर आहेत की ही गोष्ट महत्वाची आहे आणि हे मुद्दे महत्वाचे आहेत आणि त्या मुद्द्यांना घेऊन आपण काम करणार आहात. जनतेला काय सांगा. झोपडपट्टी पुनर्वसन इथे झालेलं आहे. इथे अर्ध्याहून अधिक लोक ही पुनर्वसनच झालेली आहेत. फक्त पुनर्वसन करून होत नाही. तुम्ही फक्त इमारती बांधलात, त्याच्यामध्ये लोकांना राहायला दिलात, मग होत नाही. बिल्डरनी फक्त सांगितलं की तुम्ही ते जाऊन राहा, फक्त राहून होत नाही. बिल्डिंगमध्ये, इमारतीमध्ये खूप गोष्टी असतात ज्या बिल्डरने करून द्यायला पाहिजे किंवा ज्या नागरिकांच्या सोयी सुविधाचं प्राधान्य दिलं पाहिजे त्या नाही दिलेल्या आहेत. आम्ही पण SRAच्याच बिल्डिंगमध्ये राहतो, पण आम्हाला माहिती आहे की आम्हाला ह्या सुविधा बिल्डरनी दिलेल्या नाही आहेत. त्या कोण करून घेणार? नागरिक तर कोण जाऊ शकत नाही त्यांच्याकडे. बिल्डर त्यांना दारात उभं नाही करत. त्यांचा कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह असायला पाहिजे ना. मग तो रिप्रेझेंटेटिव्ह मी बनणार आहे त्यांचा आणि मी त्यांची कामं ही तडीस घेऊन जाणार आहे. आणि मूलभूत सुविधांचं काय? मूलभूत सुविधा तर इथे खूप गरजेच्या आहेत. फक्त पुनर्वसनच झालेलं आहे इथे. ना मलनिसरणची व्यवस्था झालेली आहे व्यवस्थित, ना पाण्याची व्यवस्था नीट झालेली आहे, वीज आहे तीही व्यवस्थित नाही आहे आमच्याकडे. रस्ता रुंदीकरण जी खूप काळाची गरज आहे ती पण नाही आहे. इतर सुविधा जर म्हणालात तर उद्यानं आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा आहे, मैदानं आहेत. एवढा मोठा पुनर्वसनचा जो प्रकल्प यांनी बांधला त्याच्यामध्ये एकाही बिल्डरला किंवा एकाही माणसाला असं सुचलं नाही, एकाही स्थानिक पातळीवरचे नगरसेवक वगैरे त्यांना सुचलं नाही की ते एक उद्यान असायला पाहिजे. एक उद्यान नाही, काही असं नाना नानी पार्क नाही. एवढी 3,000च्या वरती पॉप्युलेशन आहे.
धोबीघाट 7 वाजता जर पकडला तर 3000च्या वरती आहे. एक उद्यान नाही किंवा एक नागरिकांसाठी सोयी-सुविधा नाही आहे, जिथे त्यांचं कल्चरल एन्व्हायर्नमेंट असं तयार होईल. काहीच नाहीये. फक्त लोकांनी राहायचं बस. असं नाही होत. ताई, आता आपण अपक्ष म्हणून आहात आणि इतर जे पक्ष आहेत त्या मोठ्या-मोठ्या पक्षांचे उमेदवार उभे आहेत आणि एक पाहायला गेलं तर खूप स्पर्धा आहे. मग ह्यामध्ये की मी अपक्ष आहे आणि माझ्या ज्या मागण्या आहेत ते मी लोकांसाठी काम करेन, ती अशी ती तुमची भूमिका आहे, ती मतदाराला कसं तुम्ही पटवून देणार आहात? मी मतदाराला पटवून देण्यासाठी नाही आहे. मी बोलण्यापेक्षा माझं काम बोलतं आहे. माझं काम बोलण्यापेक्षा ना, माझ्या पुढे जे नाव लागलेलं आहे संतोष तळेकर यांचं काम बोलतं आहे. मी अपक्ष म्हणून जी उभी आहे, ती मी स्वतःहून उभी नाही राहिली. मला लोकांनी हितासाठी सांगितलेलं आहे, की तुम्ही यापुढे तुम्ही बायकोला उभे करा. तळेकर साहेब, तुम्ही बायकोला उभे करा, तुमच्या पत्नीला उभे करा. आपण त्यांना साथ देऊ. आपल्याला ह्या काळामध्ये तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. आणि म्हणून मी त्यांचं प्रतिनिधित्व करायला उभी राहिलेली आहे. धन्यवाद ताई. तर ताईंशी आपण संवाद साधला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की 199 हा जो प्रभाग आहे त्या प्रभागामधनं ताई उमेदवारीसाठी उभे आहे. नक्कीच जेव्हा ताई निवडून येतील तर अनेक असे बदल आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यामुळे अशाच अपडेट्ससोबत आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, महालक्ष्मी.